तर ते गाणं मी लवकरच युट्यूबला टाकणार आहे. डोंगरवाली तुरखवाली, डोंगरवाली तुरखवाली, एकही माझी माय गो. तुझी मांदर वतन वहाय ग, तुझी मांदर वतन वहाय ग, नदर वतन वहाय ग, तुझी मांदर वतन व आधी माया तू सदाशिवाची बसलीस डोंगरावरी, मायेची मावली कृपेची सावली प्रकट साक्षात्कारी. तू आई अंबा तू जगदंबा, तू आई अंबा तू जगदंबा, नाना रूपाची हाय गो. तुझी नंदर वतन वाय, तुझी नंदर वतन वाय, नंदर वतन वाय. हाय गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल कोलवडचा नागवा. तर आजचा आपला पाचवा दिवस म्हणजे 4 दिवस आपले झाले आणि 4थ्या दिवसाला आपला आई एकविरीला आपली पालखी गेलेली आहे आणि दर्शन वगैरे झालेलं आहे. आई एकविरा पवन सेवा मंडळाचा शिवनगर सोदरपुरावरून ही पालखी येते. सातत्याने 12 वर्ष झाली आपल्या पालखीला आणि आजचा आपला हा भंडाऱ्याचा दिवस आहे. आजचा 5वा दिवस आहे आपला भंडाऱ्याचा दिवस आहे. तर गाईज कसा होतो भंडाऱ्याचा दिवस आपला नॉनव्हेज भंडारा तो देखील आपण दाखवूया आणि कंटिन्यू राहा. नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलिवड्याचा नागवा. तर बाबासांची तयारी झालेली आहे, आंघोळ वगैरे केलेली आहे. राजश्री आहे, माधुरी आहे, आई माऊलीचा उदो उदो. साईडला पूर्ण स्वयंपाकाची तयारी चालू आहे. रविकोट दादा आणि सर्व सहकारी. रविकोट दादा आपण पाहू शकता ते चिरलेला आहे. इकडे 2 चिरायला लावलेला आहे शुद्ध शाकाहारीसाठी. आई एकविरा पवन सेवा मंडळाचा हा भंडारा आहे आणि दिवस आपला 5वा आहे. 5व्या दिवसाचा हा जेवणाचा कार्यकाल बनवण्याचं चालू आहे आणि पूर्ण नॉनव्हेज आज असणार आहे. रविकोट दादा जे फेवरेट आहेत आपल्या ठाणे तसेच भिवंडी तालुक्यामध्ये, ते कुक असतात आपल्या पालखीला आणि त्यांचे सर्व सहकारी. गाईज थोडासा प्रसाद वगैरे आता शॉपिंगसाठी आपण प्रसादाचे जाणार आहोत. तर चला. पेढे वगैरे घेतलेले आहेत आता प्रसाद. ते थोड्या चिक्क्या बिक्या बघूया. किती वगैरे आता घेतलेले आहेत. पर वगैरे थार वगैरे आता केलेली आहे खरेदी आपण. प्रसाद वगैरे आता बघ गाडी वगैरे आणि ते काय बोलतो त्याला बॅडमिंटन घेतलेलं आहे. याला चष्मा हिरोला. आता ओझरी वगैरे सोलाचं काम चालू आहे. ओझडी आता क्लीन करत आहे. पाहू शकता आपण ओझडी क्लीन करायला लावले. वाकडे साहेब पण आहेत आणि आता आपल्याला पण करायला लागेल. अरे बाबा गाईज पूर्ण स्वयंपाकी तयारी चालू आहे.
शुद्ध शाकाहारी कार्ड गाईच आम्ही बाहेरून दर्शन केलेलं आहे. अध्यक्ष वगैरे आहेत, बाहेरून आम्ही दर्शन केलेलं आहे. आम्ही पालखी घेऊन सातत्याने 12 वर्ष झाली. आपली आई एकविरेला पालखी असते आपली आई एकविरा पवन सेवा मंडळाची. तर गाईज आमचं काही दुःखद घटना झाली होती, तर त्यामुळे पालखी काढणं हे गरजेचंच होतं. का तर आम्ही कार्यकारिणी अध्यक्षपदी तसेच असल्यामुळे पूर्ण मॅनेजमेंट पूर्ण आमचं होतं. तर पालखी आम्ही सुखरूपरित्या आणलेली आहे आईच्या घरापासून आणि काल मान वगैरे दिलेला आहे आणि आज आपला भंडारा देखील आहे. तर आम्ही मुखदर्शन म्हणजेच बाहेरून दर्शन आम्ही केलेलं आहे. अध्यक्ष माननीय श्री रवींद्र विठ्ठल भंडारी पालखी अध्यक्ष दर्शन घेताना. तर काहीच कंटिन्यू राहा, पूर्ण भंडारा वगैरे आम्ही दाखवणार आहोत. आप काढायला गेलं नाव नाही हात जरा इकडे बघा नाव नाही हे नाव तुला पाहिजे तुला हात पाहिजे ना हात पकडायला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे आणि आज आपल्या या शेवटचा दिवस नक्कीच आपण कालच कारणामुळे इथपर्यंत आपल्या या पालखीला आपल्या या मंडळाला भेट देण्यासाठी आले. नक्कीच मी पुन्हा एकदा मंडळाच्या होते. आमचे कोळी महासंघाचे नेते देवानंदजी भोईर साहेब तसेच सर्व त्यांचे पदाधिकारी आमचे कोळी महासंघाचे आज आपल्या पालखीला आई एकविरा पवन सेवा मंडळाच्या पालखीला आज भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे सहर्ष स्वागत. आपण आता चालू केलेला आहे तो शाकाहारी लोकांनीच त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. मांसाहारी भोजनासाठी 20 ते 25 मिनिटाचा अवधी आहे. 20-25 मिनिटामध्ये मांसाहारी भोजन सुद्धा चालू होईल. या सर्व मंडळीचं या मंडळावर आणि या पालखीवर नितांत असं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी ते आज इथपर्यंत या मंडळाला या पालखीला भेट देण्यासाठी आले. तर नक्कीच पुन्हा एकदा मी सर्व या कोळी महासंघाच्या टीमचं मी देवानंदजी भोईर साहेब हे आपले कोळी महासंघाचे नेते आहेत आणि त्यांना आपण विचारूया की आपल्या पालखीबद्दल त्यांना कसं काय वाटतं ते. बोला साहेब. शाही एकविरा पवन सेवा मंडळाच्या वतीने सुमारे मला वाटतं 12 वर्षापासून हे नियोजन केलं जातं. परिसरातले शिवनगर असू दे, कल्याण परिसरातले असू दे, शिस्तबद्ध असा हा पालखी सोहळा आत्तापर्यंत आई एकविराच्या पायथ्याशी त्यांचा मुक्काम आहे. आम्ही त्यांना भेट द्यायला आलेलो आहे. अक्षरशः खरोखर नियोजनबद्ध असा हा सोहळा असतो आणि या सोहळ्यामध्ये महिला वर्गही जास्तीत जास्त उपस्थित असतो. समाजाचे लोक इतर बहुजन समाजांना घेऊन चालणारा हा सोहळा आहे. शांततेत पार पडतो. त्याच निमित्ताने आज आम्ही त्यांना भेट देण्यासाठी आई एकविराच्या पायथ्याशी त्याला भेट दिली. माहिती घेतली. खरोखर सुंदर सुसज्ज असा सोहळा हे रवी भंडारी आणि त्यांची सर्व टीम पार पडतो. त्यांच्या सर्व टीमला आणि त्यांना माझ्याकडनं मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आई एकविरा अशी शक्तिदेव त्यांना उदंड सर्वांना आयुष्य देऊन निरोगी आयुष्य जावं हीच आईचरणी प्रार्थना करतो. येणाऱ्या पुढच्या काळात आज एक टप झालेला आहे या पालखी सोहळ्याला. खूप आनंद वाटतं म्हणून आम्ही यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित राहिलो. धन्यवाद साहेब.
ब्रांडेड यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे साहेब. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आले. स्वागत आणि सन्मान करण्यात आहे. मायेची शाल आणि आई एकविराची प्रतिमा देऊन आपला सन्मान करण्यात येत आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत. साहेब आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले आहे. तरी अध्यक्षांच्या वतीने आपलं सन्मान आणि स्वागत होत आहे. तरी या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच रामदास पाटील समाजसेवक सांगे यांचा या ठिकाणी शाहीर मंडळाचे सदस्य कार्तिक ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आणि या ठिकाणी आपलं या ठिकाणी संस्थेच्या वतीने आपला सन्मान स्वीकारून आम्हाला सहकार्य करण्यामध्ये देणं. उपसरपंचांचे मिस्टर आहेत पांडुरंग मोगरे, तसेच नारायण मोगरे यांचे उपसरपंच सौ सुमनताई कजरू बालके यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण सुमनताईंना या ठिकाणी मायेची शाल आणि आईची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करत आहे. आई एकविरा पवन सेवा मंडळ शिवनगर यांच्यातर्फे आपला सन्मान होत आहे. ग्रुप ग्रामपंचायत नंतर सांगायचे आणि आपलं सुद्धा याही वर्षी योगदान आहे. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपण आलेला आपल्या या ठिकाणी संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत आणि सन्मान. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी पालखी सोहळ्याला आलेला आहात. आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपल्या या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्व उपस्थित मान्यवर मिस्टर कांबरे यांचा सुद्धा या ठिकाणी रील फेमस या ठिकाणी संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत आणि सन्मान. आमचे तदनंतर आमचे ग्रुप ग्रामपंचायत नांदकर संघाचे आई एकविरा पवन सेवा मंडळ शिवनगर यांच्यातर्फे करण्यात येईल. मायेची शाल आणि आई एकविरेची प्रतिमा देऊन आपला सन्मान होते. साहेब या ठिकाणी आपलं सर्वांचं या ठिकाणी सदस्यांचं मायेची शाल देऊन आपलं हार्दिक स्वागत. आई एकविरा पवन सेवा मंडळ शिवनगर आणि सर्व सहकारी यांच्यातर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे. सर्व युवकांना विनंती आहे की असं दरवर्षीप्रमाणे आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा. सर्व छान शिस्तीने आणि प्रेमाने या ठिकाणी तुम्ही आलेला आहात. या ठिकाणी सर्व मान्यवरांचा सन्मान होत आहे. या ठिकाणी हॅलो जेवणाचे म्हणून काम पाहत आहे. त्यांचे वडील उल्हासनगर गेले सातत्याने 4 दिवस ते पायी चालत इथपर्यंत आलेले आहात. त्यांचं मंडळाच्या वतीने स्वागत करत इच्छितो. धन्यवाद. सर्व आमच्या गावातले आलेल्या परिसरातले हार्दिक स्वागत करतोय. आणि खास करून आमची ही टीम गेली 4 दिवस सातत्याने इच्छा आहे. तर एक सुंदरसं गाणी मी ते युट्यूबला नाही आहे, तर ते गाणं मी लवकरच युट्यूबला टाकणार आहे. डोंगरवाली पुरखवाली, डोंगरवाली पुरखवाली, एकही माझी माय गो, तुझी नांदर बत्तान वहाय ग, तुझी नांदर बत्तान वहाय ग, नांदर बत्तान वहाय ग, तुझी नांदर बत्तान आदी माया तू सदाशिवाची बसलीस डोंगरावरी, मायेची मावली कृपेची सावली प्रकट साक्षात्कारी, तू आई अंबा तू जगदंबा,
देवाची हाय गो तुझी नंदर भक्तांव हाय तुझी नंदर भक्तांव हाय ग नंदर भक्तांव हाय ग तुझी नंदर भक्तांव हाय ग शिवनगराहून पालखी निघाली कारल्याच्या डोंगरी तुझीच छाया असू दे माया भोळ्या भक्तांवरी. हॅलो पौर्णिमा त्यांच्या मिसेस आहेत त्या दोघी पण आहात त्यांचं दोघांचं सत्कारीचे 2 पट्टे टाकले आणि ट्रॉफी या मंडळाचे गेले सुरुवातीला जेव्हा पालखी काढली ते सातत्याने या पालखीला सहकार्य आणि पालखीसोबत असायचे ते आज इथे आलेले आहेत. त्यांचं मंडळाच्या वतीने आम्ही सत्कार करण्यात इच्छितोय. संदीप म्हात्रे सरारी आपणही समोर यायचंय. गंगाराम तांडेल आपलाही सत्कार करण्यात इच्छितोय. संदीप म्हात्रे यांचा आणि राजश्री कृपया आपण जोड्याने या. हॅलो तसेच शालिक भंडारे आमचे वारकरी संप्रदायाचे आणि समाजसेवक या गावचे आहेत तो त्यांच्या स्वागतासाठी द्यायचा आहे. तसेच गंगाराम तांडेल ही भेट द्यायची आहे. सांगोड्यावरनं आलेली त्यांचंही या कार्यक्रमाला सहकार्य असतं अशी माधुरीताई मी विनंती करेन. जगदीश भंडारी यांचा सत्कार होत आहे. आमच्या मंडळाच्या वतीने गेलं 4 दिवस सातत्याने गेले आई सोबत रथासोबत त्यावेळी पायी इथपर्यंत आलेले आहात. त्यांचं स्वागत करतील. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत होऊ द्या. सत्कार आमच्या मंडळातील माहीत देसाई हे करत आहेत. त्यांनी खूप अशी सेवा केलेली आहे मंडळासाठी. पाण्याची सेवा होती त्यांची. सुद्धा मेंबर आहेत एका सर्वगुण संपन्न असे हे महासंघाचे सचिव साई प्रेमी ग्रुप कडून आपला एक जो मोठा सन्मान होतो त्या सन्मानाचा आपण स्वीकार करत आहे. नक्कीच मी त्या ग्रुपच्या मेंबरला विनंती करतो सर्वांनी पुढे यायचं आहे. नक्कीच या अध्यक्षांवर त्यांचा असलेला प्रेम आपल्याला दिसून येतो. असंच प्रेम या अध्यक्षांवर या मंडळावर तुमचा लागू द्या आणि आपली ही पालखी सोहळा आपला हा मंडळ सतत राहू द्या. नक्कीच हा मंडळ वर्षानुवर्ष कार्यरत आहे राहील याची ग्वाही देतो. तसे सहकार्य या मंडळाला दरवर्षी लाभत असतो. नक्कीच मी डीजे अध्यक्षांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. मी अध्यक्षांना विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच डीजे अध्यक्ष यांचा सन्मान होतोय आणि गुणनाथ पाटील यांचा सन्मान भंडारी साहेबांच्या हस्ते होत आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. साहेब आपण या ठिकाणी आलात. आपल्या या ठिकाणी कोळी साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान संस्थेच्या वतीने होत आहे. तसेच रामचंद्र या ठिकाणी साहेबांचं प्रफुल्ल भगत साहेब डुंगे यांचं या ठिकाणी या दोन्ही बंधूंना कारण दरवर्षी न चुकता नक्कीच तुमच्या हातून अशीच सेवा दरवर्षी घडत राहो हीच मी आई एकविरा चरणी प्रार्थना करतोय. हॅलो नक्कीच मी राजेश
शनिवार भंडारी यांना सुद्धा मी विनंती करतोय, आपण अतिशय चांगल्या प्रकारे मनोभावे आपण जी पालखीची सेवा केली त्याबद्दल तसेच झाला पाहिजे, कारण सतत 5 दिवस पालखी खांद्यावर चालवत पालखीची सेवा करत आपल्या आपण मेघा भगत यांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच दरवर्षी त्यांच्या माध्यमातून या मंडळाची सेवा घडत असते, या पालखीची सेवा घडत असते आणि अशीच सेवा आपल्या हातून दरवर्षी घडत राहू हीच मी आई एकविराची यांनी प्रार्थना करतोय. स्वीकार करायचा आहे. कल्पना सुद्धा यांना सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा पुढे यायचं आहे. पुढे यायचं आहे. आमच्या कार्यरत आहेत नक्कीच सर्वांचं. तसेच कोशिंबी गावचे समाजसेवक गेली सातत्याने 12 वर्ष आपल्या पालखीची सेवा करत आले. आपल्या मंडळामध्ये ते कार्य त्याच्यामध्ये जनरेटर असेल, त्याच्यामध्ये साऊंड सिस्टम असेल, असा छोटा पॅकेज बडा धमाका यांचं संस्थेच्या वतीने सन्मान आणि स्वागत होत आहे. सर्वांना हसवणारा असा बाबूराव आईची प्रतिमा देऊन आपला सन्मान होत आहे. धन्यवाद साहेब, आपण छान आपलं सोनम मॅडम यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि सन्मान. या ठिकाणी संस्थेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत, मायेची शाल देऊन आपला सन्मान. सातत्य सर्वांनी धमाल करायचे. सर्व पदाधिकारी तसेच लहान मुलं, लहान बालके आणि सर्वांनी या ठिकाणी नामकर कोळीवाडा, शिवनगर कोळीवाडा सर्व आलेले सहकारी यांनी नृत्य
टाकायचे. बाळू पाटील आपला सन्मान होणार आहे. बाळू पाटील सांगे समाजसेवक आणि माजी उपसरपंच यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. बाळू पाटील सर्वांनी रांगेत राहायचं, नाचायचं, नाचायला. लगेच आपल्या महाप्रसादाला सुरुवात झाली आहे भंडाऱ्याला आपल्या आई एकविरीच्या. So,